आणि इंडिगो नंतर बातमी आहे राज्यातल्या राजकारणासंदर्भातली। आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2025, बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच 5 डिसेंबर 2024 ला राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात झाली होती। मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि नव्या सरकारचे ते प्रतिनिधी बनले, प्रमुख बनले। सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे, पण सरकारचं हे अख्खं वर्ष विविध विकास कामांचं आणि अडचणींचं सुद्धा ठरलं। मुख्यमंत्र्यांनी आज वर्षपूर्तीनिमित्त केलेली टिप्पणी ही बरीच बोलकी होती। आपल्याला अनेक विकास कामं करायची, त्यामुळे आपल्याला रात्रीची झोप लागत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे आव्हानांचा डोंगरच समोर असल्याचं सांगितलंय। हा वर्षभराचा प्रवास सरकारचा जसा विकासाच्या दिशेने नेणार होता, तसाच अनेक वादविवादांच्या केंद्रस्थानी सुद्धा राहिला। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असं हे ट्रिपल सरकार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत। 3 पक्षांचं सरकार असलं तरी ते सरकार देवेंद्र फडणवीसच चालवतात असा आरोप अनेकदा होतो आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज त्याच आशयाचं एक विधान केलंय, ज्या वक्तव्यामुळे आरोपात आणखीनच भर पडतेय। तर दुसरीकडे शिंदेचे आमदार संजय गायकवाडांनी शिवसेनेमुळेच सरकार आलंय आणि तरलंय याचा पुनरुच्चार केला। या सगळ्या वर्षभरामध्ये शिंदेंची, त्यांच्या मंत्र्यांची नाराजी सांभाळणं हे देवेंद्र फडणवीसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे। पण यासोबत अजित पवारांच्या मंत्र्यांभोवती सातत्याने निर्माण होणारा वाद सुद्धा थोपवण्यासाठी सरकारला बरीच कसरत करावी लागते। त्यामुळे 1 वर्ष तर सरलंय, पण आगामी 4 वर्ष ही आव्हानात्मक असतील यात काही शंका नाही। आज वर्षपूर्तीनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे माध्यमांशी संवाद साधला, पण या वर्षभरामध्ये आलेली आव्हानं आणि सोबतच आगामी काळात कोणती आव्हानं आहेत याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आपण पाहूया। रात्री झोप याकरता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात, हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, अशा अनेक गोष्टी आहेत। कारण 1 वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही, त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे, पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या, त्या आम्ही करू। तर बऱ्याच गोष्टी करायच्यात आणि त्यामुळे आपल्याला रात्रीची झोप येत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे ट्रिपल सरकार आहे, पण या ट्रिपल सरकार नेमकं कोण चालवतंय याची चर्चा अनेकदा रंगते। मंगलप्रभात लोढांनी याचबद्दलचं एक महत्त्वाचं विधान केलं, ज्याची चर्चा आज दिवसभरात रंगली। काय म्हणाले लोढा आपण पाहूया। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। देवेंद्र फडणवीसांनी आपण पुन्हा येऊ असं म्हटलेलं होतं, ते पुन्हा आले, ते मुख्यमंत्री सुद्धा बनले, पण त्याच वेळेला पुढच्या काही वर्षात ते दिल्लीत जातील अशी सुद्धा एक सातत्याने चर्चा रंगत असते राज्याच्या राजकारणामध्ये। सोबतच अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा काही लपून राहिलेली नाही, ती त्यांची सुद्धा, त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे। आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं अमोल मिटकरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते, यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात नेमकं कोणतं भाकीत वर्तवलंय ते सुद्धा पाहूया। पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देताना मी हेच म्हणतो की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ दे, सगळे आनंदी असतात, शेतकरी, लाडक्या बहिणी, आणि देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच। आता माझ्या संकल्पना, मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यात काही दुमत असण्याचं कारण नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम ढळू दिला नाही, ते रुसून कुठं बारामतीला गेले नाहीत, असं दिसलं का तुम्हाला? त्याच्यामुळे दादा हे दादा आहेत आणि माझा कोणावर काही हे नाही आहे। मी फक्त एवढंच सांगतो की वर्षपूर्तीमध्ये महायुतीमध्ये आम्ही घट्टपणे काम केलं आणि एकीकडे सत्ताधारी सगळे वर्षपूर्तीनिमित्त स्वतःच्या कामांची स्तुती करत असताना, कामांबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असताना विरोधक मात्र जोरदार टीका करतात। सरकारच्या सगळ्या भोंगळ कारभाराची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आता विरोधकांनी केली, आपण पाहूया। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे, सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे, महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे,
महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो, जे खाऊ शकत नाही अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे. आणि सरकारच्या वर्षपूर्तीला तपोवनामधली जी झाडं कापली जाणार आहेत त्याचा